नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळ्यात थंडावा देणारी आणि आरोग्यपूर्ण अशी होळी स्पेशल थंडाईची रेसिपी बघणार आहोत। थंडाईची रेसिपी खूप सोपी आहे। जर याआधी तुम्ही घरी केली नसेल तर आजची रेसिपी बघून तुम्हाला नक्की ट्राय करावीशी वाटेल। चला तर मग होळी स्पेशल थंडाईच्या रेसिपीला सुरुवात करूया। एका मीडियम आकाराच्या बाउलमध्ये सर्व साहित्य एकत्र करूया। सर्वात आधी 2 टेबलस्पून बदाम घेऊया। मग 2 टेबलस्पून काजू घालावे। 1 टेबलस्पून पिस्ते घालूया। आता त्यात 1 टेबलस्पून मेलन सीड्स घालूया। या कलिंगडाच्या बिया असतात, याला मगज बीही म्हणतात। 1 टेबलस्पून खसखस आणि 1 टेबलस्पून बडीशेप घालूया। 1 टेबलस्पून रोज पेटल्स म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या घालूया। रोज पेटल्स आणि बाकी सर्व साहित्य आपल्याला मिठाईच्या किंवा ड्रायफ्रूट्सच्या दुकानात सहज मिळेल। 9 ते 10 काळी मिरी घालूया आणि 3 अख्खी वेलची घातली। त्याऐवजी आपण अर्धा चमचा वेलची पावडरही घालू शकतो। अर्धा ते 1 छोटा चमचा केशर घालूया। आता त्यात सर्व साहित्य बुडेल इतपत पाणी घालावं। खूप जास्त पाणी घालू नये। त्यावर झाकण ठेवून 7 ते 8 तास भिजत ठेवावे। पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे जे पदार्थ उष्ण आहेत त्यातील उष्णता कमी होते आणि पचायलाही सोपे होतात। आता 7 ते 8 तासानंतर सगळे छान भिजून मऊ झाले आहे। ते मिक्सर जारमध्ये घालूया। आता त्यात 1.5 चमचा गुलकंद घालूया। अर्धी वाटी खडीसाखर घालूया। खडीसाखर सुद्धा औषधी आणि थंडावा देणारी असते। आणि मिक्सरमध्ये जितके बारीक वाटता येईल तितके बारीक वाटून घ्यावे। ट्रेडिशनली थंडाई पाटा वरवंट्यावर वाटतात किंवा खलबत्त्यात कुटूनही करतात। आवडत असल्यास आणि शक्य असल्यास तसे वाटून घ्यावे। आता आपले हे मिक्सरमध्ये छान वाटून झाले आहे। या पूर्ण मिश्रणाची थंडाई करायची असल्यास त्यात 1 लिटर दूध लागेल, पण मी त्याचे 2 भाग करणार आहे। अर्धे मिक्सचर फ्रीजमध्ये ठेवून अर्ध्यातच दूध घालणार आहे। हे मिक्सचर फ्रीजमध्ये 2 दिवस तरी टिकेल। आता त्यात अर्धा लिटर फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेले दूध घालावे। त्यात अर्धा चमचा सुंठ पावडर घालूया। सुंठ घालणे अगदी ऑप्शनल आहे। थोडं जायफळही किसून घालावं। आता हे मिक्सरमध्ये फिरवूया म्हणजे आपली थंडाई तयार झाली। मस्त टेस्टी थंडगार अशी थंडाई आपली तयार झाली आहे। ती आपण आता सर्व करूया। त्यावर गार्निशिंगसाठी पिस्त्याचे तुकडे, गुलाबाच्या पाकळ्या आणि केशर घालूया। आपण घेतलेल्या प्रमाणात साधारण 6 ते 7 ग्लास थंडाई बनते। फक्त होळीलाच नाही तर एरवी सुद्धा आपण ती करू शकतो। वा, काय सुंदर दिसते थंडाई। आय होप तुम्हा सर्वांना आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल। तुमचा अभिप्राय आणि सूचनांचे स्वागत आहे, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओंमध्ये। तोपर्यंत बाय बाय।